नमस्कार मित्रांनो, आपलं SN2921 या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण आलेलो आहे संजय रांधवन यांच्या शेतामध्ये. त्यांनी हे अर्धा एकरात गव्हाचं पीक केलेलं आहे, आपण पाहू शकता. आणि त्यांचा आत्तापर्यंतचा खर्च किती झाला, त्यांनी हे पीक कसं केलं, त्यासाठी काय कष्ट केलं, हे आपल्याला ते थोडक्यात माहिती देणार आहेत. तर आपण त्यांची थोडक्यात मुलाखत घेणार आहोत. त्यासाठी आपण त्यांना भेटायला आलेलो आहे. नमस्कार मित्रांनो, मी संजय मुरलीधर रांधवन, राहणार झारगडवाडी. तर मित्रांनो, हे अर्धा एकराचं पीक आहे, गव्हाचं पीक आहे. तर आतापर्यंतचा खर्च की तुम्हाला नंतरनं सांगतो किती झाला. पण आधी सुरुवातीला ही तुम्ही पाहायचं की कुडीची लांबी किती आहे, ही गहू उंचीला कसा आलाय ही तुम्ही बघा. आधी वेळच्या वेळ ह्याला पाणी, खत, औषध फवारणी वर्ण मारलेली. तर मित्रांनो, ही तुम्ही बारकाईन बघा, पुढीला सगळं एकसारखं आहे का नाही बघा. सगळं एकसारखं, कुठं असं मोठं नाही किंवा काय नाही, एकसारखं लेवलला आहे सगळं. तर मित्रांनो, साधारण ह्या पिकासाठी लागलेलं मटेरियल ही गव्हाचं बी जे आहे ती गोल्ड 23 आहे. तर मित्रांनो, ही पीक तुम्हाला कसं वाटतंय की बाबा ह्याला खर्च किती झाला असेल किंवा लय खर्च झाला का असं तुम्हाला वाटत असेल. पण ह्याला खर्च लय झालेला नाही मित्रांनो. ही खर्च जरी झाला असला तरी खर्च भरून निघणार आहे तुम्हाला. तर मित्रांनो, आतापर्यंत ह्याला का नाही खर्च एक 5,000च्या आसपास जावा किंवा गेला या. तर मित्रांनो, 5,000 गेल्याला दुःख नाही, पण समाधान इतकं वाटते मला की खरंच रान भरून पीक आलं या, ह्याचं समाधान वाटते मला. पैसा काय शेवटी येतोय जातोय, त्याच्याबद्दल वाद नाही काय. पण मित्रांनो, ही रान भरून पीक एक सारखं लेवलला पीक आहे का नाही बघा, आहे का. तर मित्रांनो, ही खर्च जी झालेला आहे का नाही ती माझा भरून निघणार आहे. तर मित्रांनो, ही गहू कसं वाटतोय काय ही जरूर कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आणि मित्रांनो, असंच तुम्ही जोरदार पीक आणा. आणि कोणी म्हणतात की शेती परवडत नाही, कोण म्हणतं शेती परवडत नाही. मित्रांनो, कष्टा खाल्ली टाक्याचं घाव बसल्याशिवाय देव पण येत नाही महाराज, बरोबर आहे का नाही. तर मित्रांनो, असंच तुम्ही कष्ट करा हो. कष्ट जर केलं का नाही पीक काय येत नाही, ह्याच्यावर तुम्ही बारकाईने अभ्यास करा. काळी आहे ही, तुम्हाला उत्पन्न ही देणारच, त्यात काय वादच नाही. तर तुम्ही असंच जोमदार पीक आणायचं, असंच मस्तपैकी एकदम सगळं एकसारखं ही असं आणा पीक. आणि पीक आल्यानंतर न मला सांगा, कमेंट करा की बाबा खरंच तुमचं पीक असं आहे. ही एवढी विनंती आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. जय शेतकरी राजा. मित्रांनो, आपण त्यांची आता थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे. तर तुम्हाला ती मुलाखत कशी वाटली किंवा त्यांनी जी पिकाबद्दल माहिती सांगितली ते तुम्हाला कशी वाटली, तर ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, ही मनापासून विनंती. धन्यवाद.